नमस्कार, मी ज्योती सूर्यवंशी. माझ्या लाईफ स्किल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी स्वागत करीत आहे. आता सध्या चैत्र नवरात्र चालू आहे आणि आज अष्टमी आहे, त्यामुळे बाहेर जाऊन मी सगळ्या मंदिरात जाऊन आले आहे. आणि आता वाजले आहे 1:30 आणि बाहेर टेम्परेचर आहे 44 डिग्री सेल्सिअस. कोणालाही जेवायची इच्छा नसते, नुसतं पाणी, सरबत, ताक याच्यावरच जगावं असं वाटतं. पण तरी काहीतरी खावं म्हणून काय करायचं, तेव्हा काय साधा वरण भात करूया. साधा वरण भाताला चव नाही, आधीच उन्हामुळे तोंडाची चव गेली आहे. मग आता काय फोडणीचं वरण करायचं. मग फोडणीचं वरण करायचं आहे तर चला मग बघूया माझ्या पद्धतीचं फोडणीचं वरण. फोडणी घालण्यासाठी मी पातेलं ठेवलं आहे, पातेल्यामध्ये तेल घातलं आहे आणि आता आपण नेहमीप्रमाणे वरणासाठी फोडणी घालूया. आता याच्यामध्ये आपण फोडणीसाठी पहिले हिंग घालूया. हिंग घातल्यानंतर लगेचच आपण राई घालायची आहे. त्यानंतर आपण जिरं घालणार. जळू देऊ नका. राई आणि जिरं चांगलं तडतडले. आता याच्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया. त्यात आपण मिरच्या घालूया. गॅस थोडा फास्ट करा. अशा पद्धतीने तुम्ही वरण करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. माझ्याकडे कढीपत्त्याचं झाड आहे, त्यामुळे लागेल तसं मी तोडून आणते, म्हणून मगाशी दाखवलं नाही, दाखवायला विसरले. तर कढीपत्ता असेल तुमच्याकडे तर जरूर घाला, वरणाला वेगळीच चव येते. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो. आपण चिरलेला टोमॅटो जो आहे तो आपण यात सर्व घालून घेऊया. आता याच्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा मीठ घालून याला वाफवायला, शिजायला ठेवून द्यायचं. यात मीठ घाला अर्धा चमचा आणि त्याला शिजवायला. चांगलं शिजले पाहिजे टोमॅटो, तर त्याचा रस डाळीमध्ये मिक्स होईल आणि मग त्या वरणाला आपल्या चव येईल. आता आपण एक 3-4 मिनटं झाले आहेत, तर टोमॅटो शिजला आहे का हे आपण चेक करूया. अजून थोडा शिजायचा बाकी आहे. स्मॅश करून बघा. नसेल शिजला तर त्यात थोडंसं एक एवढं चमचाभर पाणी घालून परत शिजत ठेवायचं. तर मी यात चमचाभर पाणी घालून परत त्याला शिजत ठेवते आणि परत 2 ते 3 मिनटं तरी शिजत ठेवा. आता झाकण काढून बघूया आपण, आपले टोमॅटो शिजले आहेत का. तर इथे आपले टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेले आहेत. त्यांना चांगलं चमच्याने स्मॅश करून घ्या. चांगलं स्मॅश करा, जेणेकरून त्याचं सगळं अर्क आपल्याला वरणामध्ये मिक्स करता येईल. मी सगळं स्मॅश करून घेते. या प्रकारे मी टोमॅटो असं चांगला स्मॅश करून घेतलेला आहे. यात आपण आता हळद घालूया. हळद 1 चमचा घाला आणि त्याला चांगलं परतून घेऊ. छानपैकी परतलं. यात आपण आपलं शिजवलेलं जे वरण आहे ते घालून घेऊया. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार, त्या तुमच्या गरजेनुसार त्यात पाणी घाला.
तर या वरणामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलं आहे. मला अजून पाणी लागेल याच्यासाठी त्यात घालायला. तुम्ही हे वरण घट्ट करा किंवा पातळ करा, दोन्ही प्रकारांमध्ये हे चांगलंच लागतं. आणि याला चांगली उकळी येऊ द्या. चांगली उकळी आल्याशिवाय आणि 1-2 उकळ्या घेतल्याशिवाय वरण गॅस बंद करायचं नाही. वरणामध्ये या सगळ्या जिन्नस अर्क उतरला पाहिजे, त्याची चव या वरणाला येणार आहे. त्यामुळे गॅस बंद करायची घाई करू नका. चांगला 2 उकळ्या येऊ द्या, त्यानंतरच गॅस बंद करा. आता वरणाला चांगली उकळी आली आहे. आता या वरणामध्ये मी एक सिक्रेट वस्तू टाकते, ती म्हणजे रॉक सॉल्ट. हे जे रॉक सॉल्ट आहे म्हणजे ब्लॅक सॉल्ट, ते मी वरणामध्ये आमट्यांमध्ये वापरते. साधं मीठ अर्धं आणि अर्धं रॉक सॉल्ट. आत्ता मी घातलं होतं म्हणून मी आता घालत नाही, पण हे अर्धं मी ह्यात वापरलं आहे. त्यामुळे आपल्या वरणाला एक वेगळी चव येते. तर तुम्ही नक्की टाकून बघा, तुम्हाला आवडेल. आणि आता वरण आपलं चांगलं झालेलं आहे. त्याला 2 उकळ्या आलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि अशा प्रकारचं तुम्ही वरण बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि वरणाचा इतका सुगंध येत आहे, अरे वा, छान. जर तुम्हाला हे वरण बनवून बघा, हे जर वरण तुम्हाला आवडलं तर मला नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.